नमस्कार, तुमचं स्वागत आहे आराध्या हाऊस क्वीनमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत हॅपी न्यू इयरसाठी स्पेशल केक। या केकची ऑर्डर नव्हती, तर आम्ही घरच्यांसाठीच हा केक रेडी केलेला होता आणि हा केक मी माझ्या सिस्टरबरोबर बनवलेला होता। तर चला वेळ न लावता सुरुवात करूया। तर मी हा केक 2 किलोचा रेडी केलेला आहे आणि हा केक पायनॅपल फ्लेवरमध्ये मी बनवलेला होता। तर याच्या नेहमीप्रमाणेच मी 3 लेयर्स कट करून घेतलेल्या होत्या आणि हो, याच्यासाठी मी जे प्रीमिक्स घेतलेलं होतं ते 400 ग्रॅम प्रीमिक्स होतं आणि अशा पद्धतीने मी हा व्हॅनिला स्पॉन्ज रेडी करून घेतलेला होता। तर बघा, याच्या मी 3 लेयर्स कट करून पायनॅपल क्रश टाकून अशा पद्धतीने हा केक रेडी केलेला आहे। तर बघा, आपलं फायनल क्रम कोट करून झालेलं आहे। तर बघा, अशा पद्धतीने मी व्यवस्थित असं क्रमकोट करून घेतलेला आहे। क्रमकोट करून झाल्यानंतर हा आपल्याला केक 1 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा होता। तर तो मी ठेवलेला होता आणि नंतर मी याला फायनल फिनिशिंग पण देऊन घेतलेली आहे। तर बघा, शेवटी हा केक खूप छान होणार आहे। तुम्ही याचा फायनल लुक नक्की बघा, तुम्हाला केक खूप आवडेल। तर चला मग, आपलं हे फायनल क्रमकोट सुद्धा करून झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मी याला फायनल फिनिशिंग सुद्धा देऊन घेणार आहे। तर बघा, हा फायनल फिनिशिंग झाल्यानंतर हा आपला केक रेडी झालेला आहे। तर चला आपण आता याला डेकोरेशन करण्यासाठी सुरुवात करूया। तर मी आता एका पाइपिंग बॅगमध्ये येलो आणि पिंक कलरची क्रीम घेतलेली आहे आणि ती मिक्स करून याचे मी रोझेट काढणार आहे। तर यासाठी मी नूर N1 नोझलचा वापर करून अशा पद्धतीने मी रोझेट काढून घेतलेले आहेत। तर बघा, खूप सुंदर असे हे रोज आपले तयार झालेले आहेत। तर दुसऱ्या कोणत्याही नोझलचा यूज न करता हे जर नूर N1 नोझल वापरले तर खूप अशी छान डिझाईन बनते। तर तुम्ही या नोझलचा नक्की यूज करा। तर बघा, खूप सुंदर असे रोज आपले तयार झालेले आहेत आणि शेवटी मी त्याच नोझलने छोटे छोटे डॉट्स काढून असे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। तर अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट्स दिल्यानंतर आपल्या केकला एक छान असा लुक आलेला आहे। तर आता मी नंतर एका पाइपिंग बॅगमध्ये ग्रीन कलरची क्रीम घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने मी पाइपिंग बॅगलाच कट करून ह्या लीफ काढून घेतलेल्या आहेत। तर आपल्याला नोझलचा यूज न करता पाइपिंग बॅगला व्ही आकाराचा कट देऊन अशा पद्धतीने तुम्ही पाने काढू शकता, खूप छान दिसतात। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर बघा, या फुलांमध्ये ही पाने खूप छान अशी सूट झालेली आहेत। आता नंतर मी एका पाइपिंग बॅगमध्ये न्यूट्रल जेल घेऊन त्याच्यामध्ये येलो कलर मिक्स करून घेतला होता आणि अशा पद्धतीने मी काही ड्रिप्स काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण ऑरेंज कलरच्या क्रीमने अशा पद्धतीने पूर्ण बॉर्डर कव्हर करून घ्यायची आहे। तर खूप सुंदर अशी ही आपली बॉर्डर तयार झालेली आहे आणि नंतर जो मधला स्पेस आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो मेसेज आहे तो लिहून घ्यायचा होता, त्याच्यासाठी हा स्पेस मी सोडलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपली ही बॉर्डर कव्हर झालेली आहे। तर आता
आपण शेवटी एका पायपिंग बॅगला छोटासा कट देऊन ग्रीन कलरची क्रीम भरून घेतली होती, त्यानेच आपण हा मेसेज लिहिणार आहोत। तर हा हॅपी न्यू इयरचा केक असल्यामुळे अर्थातच आपण हॅपी न्यू इयर 2024 लिहिणार होतो। तर बघा, क्रीमने सुद्धा अशा पद्धतीने आपण नाव लिहू शकतो। त्याचसोबत आपण न्यूट्रल जेलचा सुद्धा उपयोग करू शकतो। तर क्रीमने सुद्धा खूप छान असं नाव लिहिता येतं, तुम्ही पाहू शकता। याच्यानंतर मी ऑरेंज कलर क्रीमने 2024 हा नंबर लिहून घेतला आणि शेवटी छोटासा हार्ट काढून घेतलेला आहे। तर बघा, खूप छान असा केक दिसत आहे। ओव्हरऑल आपला केकचा लूक खूप छान येणार आहे, तर तुम्ही याचा शेवट नक्की बघा। त्याचसोबत आम्ही न्यू इयर सेलिब्रेशन केले होते, त्याचेच मी काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केलेले आहेत, तर ते तुम्ही नक्की बघा। तर अशा पद्धतीने आपला हा केक रेडी झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला हा केक कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर बघा, शेवटी मी काही फोटो शेअर केलेले आहेत आणि व्हिडिओज पण तुम्ही नक्की बघून घ्या। तर अशा पद्धतीने सर्व मुलांनी मिळून हा केक कटिंग केला आणि खूप छान असं सेलिब्रेशन झालं न्यू इयरचं। मुलांनी खूप एन्जॉय केला आणि नंतर आम्ही सर्वांनी केक कट करून घेतलेला आहे। त्याचसोबत चिसो गेलं। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।